आज भारत आणि पाकिस्तान यांची मॅच आहे. अख्ख्या भारतामध्ये जल्लोष आहे, उत्साह आहे आणि भारतच जिंकणार अशा पद्धतीचा आत्मविश्वास सुद्धा आहे. माझ्याकडे माझ्यासोबत एकनाथ शिंदे टीमचा एक असा अष्टपैलू खेळाडू आहे की त्यांनी राजकीय षटकार चौकार मारलेले आपण बघितलेले आहेत आणि राजकीय बळी सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. माझ्यासोबत अर्थातच संजय शिरसाट आहेत. सर, काय म्हणाल, क्रिकेटबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही मॅच बघणार आहात का? क्रिकेटबद्दल मला आस्था निश्चित आहे. मी पाहतही असतो. मला आजही कपिल देवने मारलेले 175-176 रन आजही अंगावर काटा आणणार आहे. क्या बात. माझा भारत जिंकला आहे याचा अभिमान जसा मला आहे तसा प्रत्येक भारतीयाला असतो. आम्ही पाकिस्तानबरोबर जेव्हा मॅच खेळतो ना त्या टायमाला युद्ध करतो अशी आमची भूमिका असते. आपल्याला जिंकायचं असेल ना आपल्या खेळाडूंनी जिंकलंच पाहिजे. तुम्ही क्राऊड पहा. क्राऊड हा एवढा जल्लोषात असतो आणि तिथं फक्त स्टेडियमचं नाही तर देशभरातले लोक टीव्ही समोर असतात. त्यांना ही उत्सुकता असते पाकिस्तान हारलाच पाहिजे ही मानसिकता पण आहे. आणि खेळाडू म्हणून प्रत्येक जण त्याला भलेही क्रिकेटचं ज्ञान असो का नसो पण तो म्हणतो कपिल देव खेळतोय, गावस्कर खेळतोय, सचिन खेळतोय. हे प्रत्येक जुने खेळाडूपासून आजपर्यंतच्या खेळाडूपर्यंत विराट कोहली आला आता फटकेबाजी होणार ही मानसिकता आमच्या सर्व भारतीयांची झालेली. म्हणून क्रिकेटकडे जो लोकप्रियता आहे इतर देशात नाही परंतु भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रियता क्रिकेटची आहे. पण भारत आणि पाकिस्तान मॅचची क्रेज फक्त भारतामध्ये नाही तर जगामध्ये आहे. या दोघांतली मॅच बघायला लोकांना वेगळीच मजा येते. जगामध्ये क्रिकेटच्या बाकींच्याच इतकं नाहीये पण भारत हा क्रिकेट प्रेमी आहे. आता दुबईला मॅच होते तिकीट मिळत नाहीये. अनेक लोक गेलेत तिकीट मिळत नाही. मग त्यात ब्लॅकने जरी मिळालं तरी आम्हाला ती मॅच पाहायची ही त्यांची मानसिकता आहे. इतक्या याच्यामध्ये जाऊन तिथं बसणं तिथं सर्व खर्च करून येणं. एक मॅच पाहण्यासाठी किती एका पर्सनचा किती खर्च होईल? मिनिमम ₹1,00,000 तरी खर्च होईल. फिकीर नाही करत. लोक फिकर नाही करत त्याचा. तो आमचा भारत खेळतो आणि ते पाकिस्तानच्या बरोबर खेळतो ना मॅच देखनाही पडेगी. एक असं आहे की आता टीमचे प्रत्येक खेळाडू वाटून घेऊन टाकतात की ये अपना प्लेयर है, ये अपना प्लेयर है. संजय सिरसाट का कौन सा प्लेयर है इंडियन टीम का? देखो मला कोणता प्लेअर होण्यापेक्षा विराट सगळ्यांच्या आवडीचा आहे जास्तीत जास्त. नाही विराट तर आहेच. विराटने त्याची जी काय फटकेबाजी असते ना ती इतकी भयानक असते. आता रोहित आहे. हे बाकीचे जे सर्व जर नवीन प्लेअर आलेत ना हे आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी इतक्या जीवापाड खेळत आहेत आणि हे दाखवून देत आहेत की नाही. धोनी होता एक टाइमला, धोनीचा काळ होता, आता विराटचा काळ आहे. आपल्याकडे म्हणजे परिस्थितीनुसार किंवा ह्या सगळ्या सीझननुसार खेळाडू बदलत असतात परंतु खेळणारे इतके परफेक्ट यायला लागलेले आहेत भारतीय टीममध्ये की आता आपण जर पाहिलं गेल्या वर्षभरामध्ये सर्वात जास्त मॅच ह्या भारताने जिंकलेल्या आहेत. काय म्हणाल की एकंदरीतच मी तुम्हाला हा प्रश्न विचारायला नको कारण तुमच्याकडे वेळ नाही, फार सगळं बिझी शेड्यूल असतं. मी बघितलं की हे लोक हे तुमच्या क्रिकेट टीमचे प्लेयरच दिसतात मला सकाळी सवारल्यापासून. नाही आता हे तर आहेच ना. आमची टीम हीच आहे. हेच लोक निवडून देतात, हेच लोक काम घेऊन येतात आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. त्यांचं कॅप्टन बनावंच लागतं. त्यांचा कॅप्टन तर मीच आहे ना. त्यांचा कॅप्टन मी असल्यामुळेच ते कॅप्टनकडे आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्याला अपेक्षा आहेत की तुम्ही आता याच्यात चौकार षटकार मारा, आमचे कामं करून द्या. बरं, काय गुगल्या टाकतात की नाही लोक तुमचे? गुगल्या टाकल्याशिवाय लोक येतच नाही. प्रत्येक जण जे येतो ना गुगली टाकतो. गुगली टाकल्याशिवाय तो राहत नाही. त्याला माहिती आहे की आता या मंत्री महोदयाला कसं आपल्याला गुगली टाकून क्लीन बोल्ड करता येईल. तो सगळा प्रयत्न करतो आणि आम्हाला त्याची सवय सुद्धा झाली. त्या गुगलीचा आनंद वाटतो ना तुम्हाला? आनंदच आहे ना. कामं होतात लोक. काही जरी असलं तरी ते त्यांचे व्यथा मांडायला येत असतात. छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, किरकोळ असतात, काही पण त्यांच्या दृष्टिकोनातून ते फार मोठे असतात. ते सोडवले ना तर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला जेव्हा हास्य दिसतं त्या टायमाला समाधान वाटतं की नाही मला निवडून दिलं ना. त्यांच्या चेहऱ्यावर कॅप्टन असल्याचं समाधान. कॅप्टन असले समाधान होतो ना. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचं खरं भांडवल आहे ना. उद्या त्याला आपण भेटतच नाही, लोकांना बोलतच नाही, कामच नाही करत, मग ते सगळं नैराश्याच्या गर्दीमध्ये जातात आणि मग एक दिवस असा येतो त्यांचाही काळ वाईट आणि मग आपलाही काळ वाईट. त्याच्यामुळे त्यांची गुगली चांगली. एक असं आहे की टीम 300 ते 350 पर्यंत जाईल असा जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांचा अंदाज आहे की 300-350 पर्यंत जाईल. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा आहे? नाही याच्यापेक्षा जास्त जाणार नाही कारण की तिथलचं असलेले क्रिकेटचं जे काही ग्राउंड आहे, ग्राउंड आणि क्लायमेट, दुबईमध्ये हीट ही जास्त असते. ह्या उन्हामध्ये किंवा ह्या टेम्परेचरमध्ये खेळणं सुद्धा एक जिकिरीचं काम आहे. म्हणून तिथलची जी काही मॅच होईल ना
त्याच्यामध्ये रन 300 350च्या वर जाणार नाहीत आणि जो 300 पर्यंत जरी आकडा क्रॉस केला तर तो विनर राहील असा अंदाज आहे. पण एक प्रश्न असा आहे की हे चॅम्पियन ट्रॉफीचा जो इतिहास जर बघितला होता 5 पैकी 3 मॅचेस पाकिस्तानने जिंकलेला म्हणजे पाकिस्तानचा स्कोर चांगला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. हा स्कोर आता तुटेल यावर्षी. अहो पाकिस्तान इतरांबरोबर काही जिंकत असेल, भारताबरोबर जिंकणं सोपं नाहीये. भारताचा एक खेळाडू हा भारी पडतो. एक काळ होता ज्या क्रिकेटमुळे इम्रान खान हा पंतप्रधान झाला पाकिस्तानचा. आज तोच काळ आलेला, तोच इम्रान खान आता जेलमध्ये. त्यांच्याकडे असे सगळे उलटापालट घडतात, पण आमचे खेळाडू हे स्वतः मेहनत करून अत्यंत देशाचं नाव कसं उज्ज्वलेल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणून देश पहिला नंतर बाकी सर्व, हे आमच्या प्रत्येक क्रिकेटरची भावना असते. त्यामुळे आम्ही जिंकणार आणि जिंकणारच. आज तुमचं शेड्यूल फार टाईट आहे, जवळपास 35 कार्यक्रम आहेत तुमच्या सुट्टीच्या दिवशी. मॅच बघायला वेळ भेटेल का आणि तुम्ही बघणार? मॅच जरूर मी बघेल. मला बघणार म्हणजे भारत खेळताना मी बघणार आहे. पाकिस्तानला बघायचं नाही खेळताना. पाकिस्तान तर राहणारच, प्लेअर तर राहणारच, परंतु माझ्या भारतीय क्रिकेटरचा एक एक फटका हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव राहणार आहे. आणि किती जरी शेड्यूल बिझी असलं तर माझा भारत खेळतोय हे मला पाहणं आवडेल. बरं, तुम्ही तरुणपणात क्रिकेट खेळायचं मला माहित आहे, तुम्ही सांगितलेलं. आता थोडासा वेळ भेटत नाही? नाही, आता वेळाचा प्रश्नच येत नाही. आता लोकांचे आलेले बॉल किंवा विरोधकांनी केलेली टोलेबाजी, फटकेबाजी करायचा जो काही प्रयत्न करतात त्याला कसा फटका द्यायचा हा प्रयत्न आमचा असतो. राजकारणामध्ये क्रिकेट सेवा वेगळं काहीच नाही. कोण कधी गुगली टाकेल आणि कोण आपल्याला आउट करायला बसेल सांगता येत नाही. म्हणून आपण सावधतेने आपली बॅट आणि आपण फील्ड पॅड बॅट घेऊन तयारच राहावं लागतं राजकारणात. अहो डोक्यातले हेल्मेट सुद्धा तसं चांगलं ठेवावं लागतं. नसतं माणसाचा कधी बाउन्सर येईल आणि कधी आपलं डोकं फोडेल त्याचाही नेम नसतो. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं संजय शिरसाटांनी आजच्या मॅचची तुलना राजकीय केलेली आहे. निश्चितपणे आपला गेम कोण करेल यासाठी हेल्मेट सहित पॅड बॅट घेऊन नेहमी राजकारणात तयार राहावं लागतं. हे स्टेटमेंट खरंच विचार करायसारखं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.